हॅलो फ्रेंड्स, आज शेअर करते ॲव्होकाडो टोस्ट. हे स्प्रेड मला हल्ली आवडायला लागले कारण की ते खूप पटकन बनतं आणि मिक्सर वगैरे लावावं लागत नाही. आता सँडविच बनवायचं झालं तरी परत मिक्सर लावा, चटणी बनवा. तर ह्याच्यासाठी गर काढून घ्यायचा ॲव्होकाडोचा आणि तो स्मॅश करायचा. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, मिरपूड टाकायचं, नंतर सीझनिंग टाकू शकतो, जे पिझ्झाचं असतं ते, चिली फ्लेक्स टाकू शकतो. एक लिंबू पिळायचं की झालं. तर खूप टेस्टी लागतं आणि फटाफट होतं आणि हल्ली ॲव्होकाडो आपल्याकडे चांगले मिळायला पण लागले. मग हे असं स्प्रेड बनवायचं आणि नेहमी मी प्रोटीनसाठी त्याच्यामध्ये कधी बॉइल्ड एग टाकते किंवा ऑमलेट टाकते. ते ह्यावेळी मी पनीर वापरलं. तर अर्धं पनीर मी किसून त्या स्प्रेडमध्ये टाकलं आणि मग त्याच्यामध्ये चेरी टोमॅटोज आणि जे काय तुम्हाला सॅलडच्या गोष्टी हव्या असतील त्या टाकू शकतो. आणि मग 2 ब्रेड टोस्ट करून घेतले आणि त्याच्यावर हे स्प्रेड केलं आणि थोडेसे पनीरचे तुकडे टाकले आणि झालं टेस्टी सँडविच तयार.